विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून महाविकास आघाडीकडून शरद तायडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। भाऊ, काय सांगणार? महाविकास आघाडीकडून आपल्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे, काय सांगाल? सर्वप्रथम तर मी महाविकास आघाडीचे सर्व नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मी आभार व्यक्त करतो। आणि राहिला विषय तर आज फॉर्म भरायला जातोय। आम्ही महाविकास आघाडीचे सर्व नेते आता येत आहे आणि आम्ही आज 11:30 पावणे 12ला आम्ही फॉर्म भरायला जाणार आहे। पक्षाने आपल्याला आपल्यावर जो विश्वास सोपवला त्याबद्दल काय सांगाल? पक्षाने जो म्हणजे महाविकास आघाडीने जो माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्याच्यात मी त्यांना जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाचा मी चित करणार आहे त्यांचा। भाऊ, याच्या ठिकाणी जर विचार केला तर एक महायुतीचं मोठं तगडं आव्हान आपल्या समोर असणार आहे। जर विचार केला तर 3 मंत्री आहे, एक कॅबिनेट मंत्री आहे, एक मोठी ताकद महायुतीच्या आपल्या विरोधात आहेत आणि काय सांगाल? मोठी ताकद हा युतीचा विषय त्यांचा कालपर्यंत उमेदवार फायनल नव्हता। कोण उमेदवार द्यायचा त्याचा त्यांचा विषय होता नाही। तर मला नाही वाटत की मोठी ताकद आहे। हा, ताकद कसली असू शकते, त्यांची धनशक्तीची ताकद जर असली तर तो विषय होऊ शकतो, परंतु मला नाही वाटत की या टायमाला काही विषय होईल। या टायमाला आघाडी हे बाजी मारणारच। विजय आपला आहे, विजय 100% आपला आहे। नंदकिशोर महाजन जे भाजपचे जे आता उमेदवार नेमले गेले त्यांनी विजयाचा दावा केला आहे की राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, त्यानंतर देवेंद्र भाऊ फडणवीस असतील, यांचा आभार मानलेला आहे आणि आपलाच विजय होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। तू महाराष्ट्रात जाऊ दे, तू तुझं पहा पहिले अगोदर की तू काय होता विषय। तुला पूर्ण नगरसेवक तरी ओळखता का? तो आहे तो कुठं राहतो, कुठं काय करतो, काय? आपला विजय होईल, आपला 100% विजय होईल। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।